नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश यामधील ऑल अबाउट मनी हा इंटरेस्टिंग लेसन बघणार आहोत. आता मनी म्हणजे काय? पैसा. तर पैसा आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वपूर्ण भाग झालेला आहे. त्याचा वापर आपण वस्तू, सेवा खरेदीसाठी करतो. पण पैशाचा इतिहास काय आहे? पूर्वी लोक कसे व्यवहार करत होते आणि पैशाची किंमत कशी ठरते? हे सगळं आपण जाणून घेणार आहोत या लेसनद्वारे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. आपलं लेसन आहे ऑल अबाउट मनी. म्हणजे मनी म्हणजे काय? वी ऑल नीड मनी टू बाय थिंग्स अँड टू पे पीपल हू वर्क फॉर अस. आता आपल्याला पैशांची गरज असते. आता पैसे कशाला हवेत आपल्याला? आपल्याला काही वस्तू खरेदी करायची असेल, काही परचेस करायचं असेल, तर त्या वस्तूच्या बदल्यात आपण काय करतो? दुकानदाराला पैसे देतो किंवा पे पीपल हू वर्क फॉर अस. आता काही लोकं आपल्यासाठी कामं करतात, तर त्यांच्या बदल्यामध्ये त्यांच्या कामाच्या मोबदल्यामध्ये आपण त्यांना काय देत असतो? पैसे देतो. म्हणजे पैसा कशाची गरज असते? आपल्याला काही वस्तू खरेदी करायची असेल तर आणि एखादा व्यक्ती आपल्यासाठी काम करत असेल, तर त्या कामाच्या मोबदल्यात आपण त्याला पैसे देत असतो. आता हे सगळं तर तुम्हाला माहितीच असेल. बट व्हॉट इज मनी अँड हू इन्व्हेंटेड मनी? आता तुमच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला असेल, मनी म्हणजे तरी काय? आणि कोणी हा मनी म्हणजे पैसा कोणी शोधून काढला? इन्व्हेंटेड म्हणजे शोधणे. कोणी शोधून काढला हा पैसा? टुडे वी सी मनी इन द फॉर्म ऑफ कॉइन्स अँड नोट्स. आपल्याला आजकाल ना पैसा म्हणजे कॉइन्स आणि मनी नोट्सच्या स्वरूपात दिसतो आपल्याला. आता तुम्हाला काही कॉइन्स आपण डेली यूजमध्ये हे सगळे कॉइन्स आणि नोट्स यूज करत असतो. इथे खाली बघा तुम्हाला एक चार्ट दिसतो आहे. त्याच्यामध्ये 2 कॉलम आहेत, एक कॉइन्सचा आणि एक नोट्सचा. तर कॉइन्स कोणते-कोणते आहेत? अ 50 पैसे कॉइन, अ ₹1 कॉइन, अ ₹5 कॉइन, ₹10 कॉइन्स म्हणजेच 50 पैसे, ₹1, ₹5 आणि ₹10 कॉइन ही कॉइन्स आपण बघितलेली आहेत. आता साइडला आपल्याला नोट्सचा चार्ट दिसतो आहे. त्याच्यामध्ये कोणते-कोणते नोट्स आहेत. ₹5 नोट आता ही बंद झाली आहे. आधी होती. देन ₹10 नोट, ₹20, ₹50, ₹50 म्हणजे ₹50ची नोट. ₹100 नोट म्हणजे ₹100ची नोट. ₹200 नोट म्हणजे ₹200ची नोट. ₹500 नोट म्हणजे ₹500ची अँड ₹2000 नोट. आता 2000ची नोट आणि खालती तुम्हाला या चार्टच्या खाली एक सर्कलमध्ये एक सिम्बॉल दिसतो आहे रुपीजचं. ते झालं इंडियन करन्सीचं सिम्बॉल आणि इंडियन करन्सी आपण कशामध्ये मोजतो? रुपीजमध्ये आणि हे आपलं इंडियन करन्सीचं सिम्बॉल आहे. आता इथे आपण चार्ट्समध्ये वेगवेगळे कॉइन्स बघितले आहेत. वेगवेगळ्या नोट्स बघितलेल्या आहेत. तर प्रत्येक नोटचा कलर हा वेगवेगळा आहे. तुम्हाला काही आयडिया आहे का, की प्रत्येक नोट कोणत्या कलरची आहे? तुम्ही कमेंटमध्ये मला लिहून जरूर कळवा. मला तुमचे कमेंट वाचायला नक्कीच आवडेल. खाली देअर आर द कॉइन्स अँड नोट्स वी यूज इन इंडिया. आता ह्या कॉइन्स झाले आणि हे नोट्स झाले. हे इंडियन करन्सी झाली. हे आपण इंडियामध्ये यूज करतो. बट डिफरंट कंट्रीज यूज डिफरंट कॉइन्स अँड नोट्स. आता फक्त आपण ही करन्सी म्हणजेच रुपीज ही करन्सी आपण इंडियामध्ये यूज करतो. प्रत्येक देशाची करन्सी ही वेगवेगळी आहे आणि प्रत्येक देश, प्रत्येक कॉइन आणि नोट हे वेगवेगळ्या प्रकारे यूज करतो. देअर मनी इज नोन बाय डिफरंट नेम्स. आता प्रत्येक कंट्रीमध्ये त्याचं करन्सीचं नाव हे वेगवेगळं आहे. आपल्या करन्सीचं इंडियन करन्सी आपण रुपीजमध्ये काउंट करतो. कॉइन्स असेल नंतर 50 पैसे अँड रुपीज म्हणजे पैसे अँड रुपीजमध्ये आपण काउंट करतो. रुपीज ही आपली इंडियन करन्सी झाली. आता प्रत्येक देशाची करन्सी ही वेगवेगळी असते. ती कोणती-कोणती आता आपण बघणार आहोत. इन द युनायटेड स्टेट्स दे यूज डॉलर्स. आता पहा सर्कलमध्ये तुम्हाला डॉलरचा सिम्बॉल दिसत आहे. तर युनायटेड स्टेट म्हणजे USA डॉलरचा यूज केला जातो. डॉलर ही त्यांची करन्सी झाली. इन इंग्लंड दे यूज पाउंड्स आणि पहा इंग्लंडमध्ये पाउंड्सचा यूज केला जातो. त्याचा सिम्बॉल आपल्याला सर्कलमध्ये दिसत आहे. बट लाँग लाँग अगो पीपल डिड नॉट यूज कॉइन्स अँड नोट्स.
पण आधी ना, आता आपल्याला माहिती झालं हे रुपीज, डॉलर, पॉन्ड्स. पण सुरुवातीला खूप वर्ष आधी ना लोकं हे कॉइन्स आणि नोट्स युजच करत नव्हते. त्यांना माहितीच नव्हतं हे. दे एक्सचेंज वन थिंग फॉर अनदर. धिस वॉज नोन ॲज बार्टर. आता ते काय करायचे? तेव्हा करन्सी नव्हती. मग ते काय करायचे? ते एका वस्तूच्या बदल्यामध्ये दुसरी वस्तू द्यायची. म्हणजे तेव्हा वस्तूंची देवाण-घेवाण व्हायची आणि त्यालाच बार्टर म्हणजेच वस्तूंची जी देवाण-घेवाण होते त्याला बार्टर असं म्हटलं जाते. तर म्हणजे तेव्हा कोणती पद्धत होती? बार्टर पद्धत होती. बार्टर सिस्टम होती तेव्हा. म्हणजेच एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू द्यायची. इट मे सीम्स अनबिलीव्हेबल, बट लाँग अगो पीपल इव्हन यूज्ड स्पेशल स्टोन्स ॲज मनी. आता तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही. पण काही वर्षाआधी, काही काळापूर्वी लोकं मग काय करायचे, थोडंसं आता डेव्हलप झालं. मग आता लोकांनी त्या वस्तूंची देवाण-घेवाण करायच्या ऐवजी, मग आता त्यांच्यामध्ये थोडंसं इम्प्रूव्हमेंट झालं आणि त्यांनी काय करायला स्पेशल स्टोन्स ॲज अ मनी म्हणजे काही विशिष्ट प्रकारचे असे दगड ते आपल्यासोबत ठेवत होते आणि ते ॲज अ मनी म्हणून त्याचा यूज करायला लागले. इमॅजिन हाऊ डिफिकल्ट इट मस्ट हॅव बीन टू कॅरी धिस मनी. आता तुम्ही इमॅजिन करा स्टोन्स कॅरी करणं जे व्हॅल्युएबल स्टोन्स होते. पण स्टोन्स म्हटले की ते जड झाले. मग ते कॅरी करायला थोडासा त्यांना प्रॉब्लेम जायचा. ते त्यांना डिफिकल्ट जायचं. मग आपण कल्पनाही करू शकत नाही की जर एखादी मोठी वस्तू आपल्याला पर्चेस करायची असेल, तर त्याच्यामध्ये किती स्टोन्स आपल्याला द्यावे लागतील. म्हणजे याचंही काही ना तरी रेशिओ असेलच ना. काहीतरी मेजरमेंट होतं त्यांचं. पण ते कॅरी करण्याला त्यांना खूप मोठा प्रश्न होता त्यांच्यासमोर. People also used bricks of salt, shells and cowries in money in the past. मग त्याच्यानंतर थोडीशी आणखी डेव्हलपमेंट झाली. मग लोकं काय करायचे ब्रिक्स ऑफ सॉल्ट म्हणजे सॉल्ट म्हणजे मीठ. मिठाचे ज्या विटा होत्या, मिठाचे जे दगड होते, ते ॲज अ मनी म्हणून ॲज अ करन्सी म्हणून त्यांनी यूज करायला सुरुवात केली. शेल्स म्हणजे काही शंख, शिंपले आणि कवरीज म्हणजे कवड्या यांचा ते ॲज अ मनी म्हणून यूज करायला लागले. They gave grains, farm produce, cattle, goats, chickens, etc. in return for things like clothes, tools and implements or as wages. आता त्याच्यानंतर काय झालं, की आता एखाद्याला ग्रेन्स घ्यायचं असेल, तर धान्य घ्यायचं आहे. समजा शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये धान्य पिकवलं, तर मग त्यांनी गहू पिकवला. पण त्याच्या बदल्यामध्ये त्याला काही कपडे विकत घ्यायचे असेल, तर मग ही देवाण ते कशी करत होते? तर काही देवाण ही कॅटल्स म्हणजे गुरेढोरे यांच्या स्वरूपात व्हायची. गोट्स म्हणजे शेळी यांच्या स्वरूपात व्हायची. चिकन्स म्हणजे कोंबड्या. हे रिटर्नमध्ये एक्सचेंज ऑफरमध्ये ते द्यायचे. म्हणजे एका वस्तूच्या बदल्यामध्ये हे कॅटल्स यांचे सुद्धा एक्सचेंज होत होतं त्यावेळेला. अँड रिटर्न फॉर थिंग्स लाइक क्लोथ्स, टूल्स, इम्प्लिमेंट्स ऑर ॲज अ वेजेस. म्हणजेच आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे कॅटल्सची, गुराढोरांची, अन्नधान्यांची अदला-बदल ही तेव्हा होत होती. Then they began to use bits of precious metals like gold, silver and copper as a money. आता कालांतराने काय झालं त्याच्यामध्ये पुन्हा इम्प्रूव्हमेंट झाली. आता त्यांना देवाण-घेवाण करायची असली, तर हे गुरेढोरे त्यांना सोबत घेऊन जाणं त्यांना कठीण जायला लागलं. मग त्याच्या बदल्यात त्यांनी असं सुरू केलं, की प्रेशियस मेटल्सचा यूज करायचा. मग त्याच्यामध्ये गोल्ड आलं, सिल्व्हर म्हणजे चांदी आणि कॉपर ॲज अ मनी म्हणून ते यूज करायला लागले. इट वॉज ईझियर टू कॅरी धिस मनी अराउंड. आता हे त्यांना कॅरी करायला, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायला ते सोपं झालं. म्हणून त्यांनी हे नवीन इन्व्हेन्शन केलं. पेपर मनी वॉज फर्स्ट यूज्ड इन चायना अबाउट 1000 इयर्स अगो. आता कागदी नोटा ज्या आपण नोट्स पाहतो, या कागदी नोटा सगळ्यात आधी चायनामध्ये इन्व्हेंट झाल्या. चायनामध्ये यूज केल्या गेल्या. आता हे केव्हा सुरू झालं? नोट्सची सुरुवात केव्हा सुरू झाली? तर साधारणतः आजपासून हजार हजार वर्षाच्या आधी चायनामध्ये नोटची सुरुवात झाली. पेपर मनी और नोट्स हॅव नो व्हॅल्यू ऑफ देअर ओन, बट अ नोट इज अ प्रॉमिस टू गिव्ह दॅट मच मनी. आता आपण पेपर मनी बघितला, तर पेपर मनीला त्या कागदाला तशी स्वतःची व्हॅल्यू नाही, स्वतःची किंमत नाही. बट नोट इज अ प्रॉमिस टू गिव्ह दॅट मच मनी. पण त्या नोटवर जी प्रॉमिस आहे, त्या वस्तूच्या बदल्यामध्ये आपल्याला ॲज अ करन्सी म्हणून आपण त्याचा यूज करतो. म्हणून ते ॲज अ प्रॉमिस टू गिव्ह दॅट मच मनी. म्हणजे एक अशी बांधिलकी झालेली आहे, की ज्यामुळे आपण ती नोट दिल्यावर त्या नोटची स्वतःची व्हॅल्यू नाही, पण त्या
कागदाची व्हॅल्यू नसताना सुद्धा त्याची व्हॅल्यू आहे आणि ती कशामुळे, की एक आपण एकमेकांमध्ये असं प्रॉमिस म्हणजे एकमेकांमध्ये एक असं वचन तयार केलेलं आहे, एक सिम्बॉल तयार केलेला आहे, की त्यामुळे त्या कागदाला सुद्धा व्हॅल्यू आलेली आहे. दीज नोट्स आर प्रिंटेड बाय द गव्हर्नमेंट. आता या नोट्स कुठे येतात? तर या नोट्स गव्हर्नमेंट छापतात. नो वन एल्स इज अलाउडेड टू प्रिंट नोट्स आणि कोणालाही परवानगी नाही बरं का. नाहीतर प्रत्येकच जण आपल्याला पैशाची गरज लागली का? छापली नोट. जेव्हा काही घ्यायचं आहे का? छापली नोट. असं झालं असतं. म्हणून ही परमिशन फक्त कोणाकडे आहे? आपल्या सरकारकडे, गव्हर्नमेंटला असते. प्रत्येक देशाच्या गव्हर्नमेंटलाच ती नोट प्रिंट करायची, त्यांना यूज करायचा त्यांनाच अधिकार आहे. यू मस्ट यूज युअर मनी केअरफुली. म्हणून मनीचा यूज आपण केअरफुली केला पाहिजे. यू शुड नॉट राईट ऑन द नोट्स ऑर टिअर ऑर क्रम्बल द नोट्स ऑर डॅमेज देम इन एनी वे. आता नोट झाली. कॉइन्स आपण ॲज इट इज ठेवू शकतो. पण नोट काय करायची आपण? त्याच्यावर काहीही लिहू नये. देन टिअर, शुड नॉट टिअर म्हणजे त्याला फाडलं नाही पाहिजे. क्रम्बल म्हणजे चुरगळलेली नोट सुद्धा चालत नाही किंवा डॅमेज देम इन एनी वे किंवा कशाही प्रकारे डॅमेज झालेली नोट कुठेही यूज होत नाही. आता तुम्हाला माहिती आहे एखाद्या वेळेस आपल्याला कोणता कलर लागला तर ती नोट यूजमध्ये नसते. थोडीशी का नोट आपली फाटलेली असते, तर ती कोणी नोट घेत नाही. म्हणजेच ती नोट आपल्याला केअरफुली यूज करावी लागते. यू शुड अल्सो बी केअरफुल वेन यू स्पेंड मनी. आणि जेव्हा आपल्याला पैसे खर्च करायचे असतात, तेव्हा सुद्धा आपल्याला केअरफुलीच पैसे खर्च करावे लागतात. पीपल हॅव टू वर्क हार्ड टू अर्न मनी. कारण का खर्च आपल्याला पाहून करायचा असतो? कारण की प्रत्येकच व्यक्ती त्या पैशासाठीच मेहनत करत असतो. पैशाला महत्त्व नाही. पण त्या पैशामुळे ज्या वस्तूंची देवाण-घेवाण होते, ज्या वस्तू आपल्याला फुलफिल होतात, जे ज्या गोष्टीमुळे आपल्याला समाधान मिळते, त्या वस्तू पूर्ण होण्याचं एक साधन म्हणजे मनी. आणि म्हणूनच आपण मनीचा म्हणजेच पैशाचा केअरफुली यूज केला पाहिजे आणि त्याला व्यवस्थित असं सांभाळून ठेवलं पाहिजे. मला आशा आहे ऑल अबाउट मनी हा लेसन तुम्हाला समजला असेल. अगदी सोपा लेसन आहे. तरी तुम्हाला काही डिफिकल्टीज असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. थँक यू.